पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पै आपले निभेदे वीण माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणेगा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सार रूपाने उपदेश करतात, त्याचा विचार आपण करतो आहोत. मामेकम शरणम रज या पदावरचं व्याख्यान ज्ञानेश्वर महाराज करतात आणि त्याच्यामध्ये शरण शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा याचं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, त्याची व्याख्या केली. स्वतःच्या भेदालाही टाकून मला माझं एकपण जाणणं याला शरण येणं असं म्हणतात. जाणणं आणि नेणणं या दोन्हीमध्ये शरणागतीचा विचार ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितला, असा विचार आपण करून आलो. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे माझे जाणीजे जे एकपण, जाणण्यातून शरणागती. आणि तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे नेणण्यातून शरणागती. आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेणतेपणे. नेणून शरण आणि जाणून शरण अशा दोन पद्धतीची शरणागती संतांनी आपल्याला सांगितली. योग्यायोग्यतेचा विचार करायचा आपल्याला काहीच कारण नाही, कारण दोन्ही शरणागती शास्त्रसिद्ध आहे. तुकाराम महाराजांचं म्हणणं नेणून शरण गेलं पाहिजे हेही बरोबर, आणि ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं जाणून गेलं पाहिजे तेही बरोबर. दोन्ही भूमिका बरोबर आहेत. कशा आहेत त्याचा विचार शरणागतीचा विचार करताना आपण पाहू. परंतु आपलेने भेदे वीण, स्वतःचा भेद सुद्धा वेगळा ठेवायला ज्ञानेश्वर महाराज परवानगी देत नाहीत शरणागतीमध्ये. शरण जाणं कसं असलं पाहिजे, गंगा जशी समुद्राला शरण जाते तसं शरण गेलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यामध्ये काय काय टाकायला सांगितलं याचा विचार केला तर मागच्या श्लोकात ते येऊन गेलाय. तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिघ महोदधिका गांगरी गाले जैसे, हे होऊन गेलंय आपलं. अहम दे, वाचा दे, चित्त दे, अंग दे, अशा पद्धतीनं महोदधिका गांगरी गाले हा दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. गंगा जशी समुद्राला शरण जाते त्या पद्धतीनं भक्तांनी किंवा आपण देवाला शरण गेलं पाहिजे. काय काय दिलं पाहिजे, अहम वाचा चित्त अंग. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज या आणि त्या ओवीचा थोडा समन्वयात्मक विचार केला तर आपला भेद निर्माण होण्याची जी कारणं आहेत त्या कारणांचाच विचार करतात. अहंतेनं निर्माण होणारा भेद, वाचेनं निर्माण होणारा भेद, चित्तानं निर्माण होणारा भेद आणि अंगानं निर्माण होणारा भेद, चार भेदाचा विचार मागच्या ओवीचा समन्वय करून आपल्याला पाहता येतो. भेदाची कारणं काय आहेत, काही भेद फक्त वाचेनं निर्माण होतात, भेद नाही त्याच्यामध्ये, पण वाचेनं भेद निर्माण होतात. उदाहरण जर सांगायचं झालं तर सोनं आणि अलंकार. एखाद्या अलंकाराचं नाव घेऊन वाकी हे म्हणणं काय, किंवा गळ्यातला काही हार हे म्हणणं काय, आणि सोनं हे म्हणणं काय. हार हा शब्द उच्चारल्याबरोबर जो भेद निर्माण होतो तो भेद काही वस्तुतः भेद आहे काय सोन्यापासून अलंकाराचा? नाही ना, वाचेनं निर्माण झालेला. उपनिषदाच्याच भाषेत बोलायचं झालं तर वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. वाचन निर्माण झालं. अहो मातीपासून मडकं झालं. मडकं म्हणणं म्हणजे काय, माती नाही का? बाजारात गेलेल्या एखाद्या माणसाला मडकं आणायला सांगितलं आणि त्याला सांगितलं फक्त मडकं आणा, ते माती घरात आणू नका. काय आणेल तो? मडकं मातीला सोडू नये का? कार्य हे उपादान कारणाला सोडून राहील का? उपादान कारण हे कार्यामध्ये नित्य अनुगत आहे हा सिद्धांत आहे ना. मग इथला जो भेद आहे हा भेद काय आहे? वाचिक भेद निर्माण झाला. वाचेनं केवळ म्हटलं म्हणून, शब्द वेगळे वापरले म्हणून भेद वाटला. अलंकार हा शब्द आणि सोनं हे त्याचं कारण, या दोघांमध्ये कोणताही भेद नाही अलंकारामध्ये आणि सोन्यामध्ये, पण त्याला अलंकार असं म्हणल्यामुळं तो सोन्यापेक्षा वेगळा वाटतो. माणसं असं म्हणत नाहीत. दागिना आणल्यावर बाई असं सांगते का की मी सोनं आणलंय म्हणते का नथ आणली म्हणते? नथच म्हणणार. मी सोनं आणलंय का हार आणला? हारच आणला. पण विकत घेताना, परत घेताना सोनार मी हार घेतला म्हणतो परत का सोनं घेतलं म्हणतो? तो सोनंच म्हणणार, आपण हार म्हणणार. आपल्या दृष्टीनं भाषेचे भेद आहेत, सोनाराच्या दृष्टीनं भाषेचे भेद नाहीत.
त्याच्यामुळं कोणत्याही देवाच्या नावाचा विचार केला तर फक्त नावानं शब्द वेगळे आहेत म्हणूनच की नाही हो चिंतन, नाहीतर 52 वर्णापुरता आहेच की नाही परमात्मा. कोणताही वर्ण त्याला लावा, आपण नाव घेतो तसं म्हणून त्या त्या विशिष्ट प्रसंगामध्ये भगवंताचा जो जो गुण विशेषत्वानं उद्भूत झाला त्या त्या गुणाच्या संबंधानं भगवंताची वेगवेगळी नावं घ्यायची. नावं वेगळी आहेत, परमात्मा वेगळा आहे का? राम म्हणणं कृष्ण म्हणणं काय वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? तसं स्वरूपानं विचार केला तर वेगळं काही नाही. हे वाचेनं निर्माण केलेले भेद आहेत. अहंता तर निर्माण करतेच, त्याचा विचार आपल्याला करायचाच आहे. अहम वाचा चित्तानं निर्माण केलेले भेद हेही असतात की नाही? चित्तानं भले किती जरी एक मानलं तरी सुद्धा चित्त काही ना काहीतरी वेगळेपण निर्माण करतच. उदाहरण जर सांगायचं झालं, उगे नावाला म्हणून मी उदाहरणं सांगतो, जास्त खोलात जाऊन त्याचा विचारही नाही. किती जरी म्हणलं तरी एखादी आई गल्लीतल्या खेळायला आलेल्या सगळ्या मुलांना आपल्या मुलाबरोबरच खाऊ देते, बरोबर की नाही? आपल्या मुलाला जे देते तेच गल्लीत त्याचे जे मित्र असतात ते मित्र याच्या घरी आल्यावर आपल्याही मुलाला देते आणि इतर मुलांनाही देते. पण त्यातल्या त्यात तिच्या मनात येतच की नाही, हा आपला आणि हा परक्याचा असा विचार तिच्या मनात येतो की नाही? हा चित्तानं, वास्तविक दोन्ही मुलंच आहेत, पण त्याच्याबद्दलच्या आपल्या मुलाबद्दलच्या ममत्व भावानं हा माझा असा जो विचार तिच्या मनामध्ये येतो, हा भेद निर्माण केला, चित्तानं निर्माण केला. हा माझा ममत्व कुठं निर्माण झालं? चित्तात निर्माण झालं. त्या ममत्वामुळे हा माझा हा परकायचा, म्हणून तर हा विचार योग वासिष्ठाने आपल्याला सांगितला, महाभारताने आपल्याला सांगितला. अयम निजहा परो वेत्ती गणना लघु चेतसाम. ज्याचं चित्त लघु आहे तो म्हणतो हा माझा ना हा परक्याचा. ज्याचं चित्त उदार आहे, उदार चरितानंतु वसुधैव कुटुंबकम, पण ज्याचं चित्त व्यापक आहे त्याच्या मनामध्ये हा भेद येत नाही. ज्याचं चित्त लघु आहे, लघु का असे ना पण चित्तानेच निर्माण केलेले हे भेद आहेत की नाही? कसंही जरी असलं तरी आईला आपल्या मुलाला विशेषत्वानच द्यायचं असतं काहीतरी. आईला माहिती आहे आपला मुलगा पंक्तीत बसला त्याला तूप आवडतं, आई काय करते? आता पंक्तीत बसल्यानंतर भेदभाव करता येत नाही. एखाद्याला कमी वाढणं, एखाद्याला जास्त वाढणं पंक्ती प्रपंच करता येत नाही, शास्त्रदृष्टीने करता येत नाही. शास्त्राने म्हटलंय पंक्ती प्रपंच करून वाढणारी जी कोणी बाई किंवा पुरुष असेल त्यांनी जर एखाद्या प्रेमातल्या माणसाला जास्त वाढायचं आणि शेजारच्या माणसाला कमी वाढायचं असं केलं तर त्याला नरकात पडावं लागतं. ज्याची त्याची व्यवस्था आहे, ज्यांनी त्यांनी करून घ्यावी, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण आपपर भाव राहतो. आता मुलगा बसला पंक्तीमध्ये, त्याला काही तूप पदार्थ, एखादा पदार्थ आवडतो, तूप आवडतं, मग आता सगळ्यांना वाढायला आई निघाली, आपल्या मुलाच्या पानावर आली, पानाजवळ आली की तिला वाटतं की नाही अजून एक चमचा टाकावाच इथं म्हणून? टाकेल न टाकेल नंतरचा प्रश्न, पण मनात येईल की नाही माझ्या मुलाला तूप आवडतं, मग माझ्या मुलाला अजून एक चमचा जास्त, सगळ्यांना एक एक चमचा वाढलाय. अर्थात ते बाईचं कौशल्य असतं, कसं वाढायचं हे बाईलाच कळतं बरोबर, पुरुषांना तेवढं कळत नाही. कुणाला किती वाढाव? माहेरची माणसं आली तर तुपाचे चमचे वेगळे असतात म्हणे घरात, माहित नाही असं म्हणतात. जुने लोक असं म्हणत होते की माहेरचे लोक घरात आले की त्यांना वाढायला चमचा असतो म्हणे, सासरची पंगत बसली तर त्यांना वाढायला सुई असते म्हणे. खरं खोटं देव जाणे, पण ती सुई म्हणजे छिद्राकडून नव्हे, टोकाकडून असं तूप वाढायचं असतं म्हणे सुईने, आणि माहेरची माणसं आली की चमच्याने वाढायचं असतं म्हणे. आता तो मुलगा बसला, सगळ्यांना एक एक चमचा वाढत ती आई निघाली, मुलाच्या पानाजवळ आली की तिला वाटतं, मग कोणतं तरी निमित्त करते, काहीतरी त्याच्यावर रागावते आणि रागावून म्हणते घे मेल्या, घे, खा, अजून खा, कधी न मिळाल्यासारखं, घे अजून, घे अजून, घे अजून, म्हणून 5-6 चमचे वाढून मोकळी होते. तिला मुलावर रागवायचं नसतं, पण तिला तूप वाढायचं असतं, याच्याकरता काहीतरी निमित्त शोधलं पाहिजे की नाही. मग खा मेल्या, घे मेल्या, मर मेल्या खाऊन खाऊन, असं म्हणून का होईना पण ती वाढायचं वाढते. आता हा जो भेद केला गेला, हा भेद कुणी केला? चित्तानं केला. अयम निजहा परोवेत्ती गणना लघु चेतसाम. चित्तानं निर्माण केलेले हे भेद आहेत. हा माझा हा परक्याचा. बाहेरच्या गावात, आता एखाद्या परदेशामध्ये आपल्या गावातला एखादा मनुष्य भेटला, भारतातलाच दुसरा एखादा माणूस भेटला, तर आपल्या गावातला जास्त जवळ वाटतो की नाही? जवळचा वाटतो. हा भेद कोणी केला?
आपल्या चित्तानी केला, त्या चित्तामध्ये असणाऱ्या ममत्वानी तो भेद केला. संगती कशी लावा, पण हे चित्ताने. काही भेद वाचेने निर्माण होतात, काही भेद चित्ताने निर्माण होतात, काही भेद अंगाने निर्माण होतात. माझं अंग त्याचं अंग, शरीराने निर्माण होणारे भेद हे कोण करतं? कर्मानं निर्माण होणारे जे भेद आहेत ते सगळे शरीराचे भेद आहेत. कारण प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. त्या त्या कर्मानुसार, पूर्व कर्मानुसार त्याला त्या त्या पद्धतीचं शरीर जर प्राप्त होत असेल, मी जशी कर्म करतो त्या कर्माच्या मागे असणाऱ्या माझ्या भूमिका, माझ्या भावना काय आहेत याच्यावर जर माझं शरीर सिद्ध होत असेल, तर त्या दृष्टीनं शरीराने निर्माण होणारे भेद हे कर्मामुळे निर्माण झाले म्हणा. चित्तामुळं माझं शरीर तुमचं शरीर, माझं अंग तुमचं अंग, गोरा काळा, उंच बुटका, अमुक तमुक, या आश्रमातल्या त्या वर्णातला, हे सगळे भेद आहेच आहेत की नाही? शरीराच्या संबंधानं आहेच आहेत. माझं शरीर आणि तुमचं शरीर, तुमचा माझा आत्मा एक आहे. प्रवचनात ऐकायला गोड वाटतं, परंतु तुम्हाला पिंड टोचली तर मला दुःख होत नाही ना. ज्ञानेश्वर महाराज एखादे असू शकतात की रेड्याच्या पाठीवरचे वळ त्यांच्या अंगावर दिसू शकतात, शरीराचाही भेद ते ठेवत नाहीत. कोणत्याच अर्थानं ज्ञानेश्वर महाराज या जगतापासून स्वतःला भिन्न मानत नाहीत. आपुलेने भेदेवीण असंच त्यांचं ज्ञान आहे. त्यांचा प्रश्न वेगळा, पण दुसऱ्याला कोणाला एखादी काडी टोचली, पिन टोचली, सुई टोचली तर आपल्या डोळ्याला पाणी यायचं काही कारण आहे का? काही कारण नाही काही. म्हणून त्या सुभाषितकारांनी जो भेद केला तो संतांमध्ये माणसांमध्ये तो याच कारणाने केला. सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयः तद अलिकम अन्यदेह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. सज्जन आणि लोणी यांची तुलना केली तर सज्जनांचं चित्त लोण्याप्रमाणे असतं हे म्हणणं खोटं आहे. तद अलिकम ते खोटं आहे. काय फरक आहे लोणी आणि सज्जनामध्ये? लोणी फक्त स्वतःला आच लागली तरच वितळतं, सज्जन मात्र दुसऱ्याला त्रास झाला तरी वितळतात. हा दोन्ही मधला फरक आहे. अन्य देह विलसत, मला इथं बोलायचं आहे, अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. देहाचा विचार करून जर सुभाषितकार हे मांडत असतील तर त्याचा विचार करा. देहामध्ये भेद आहे, कर्मजन्य भेद आहे, कर्मज भेद आहे. कोणत्याही संगतीनं आपण त्याचा विचार करून पहा. म्हणजे वाचेनं निर्माण होणारे भेद वेगळे, अंगानं निर्माण होणारे भेद वेगळे, चित्तानं निर्माण होणारे भेद वेगळे आणि अहंतेनं निर्माण होणारे भेद वेगळे. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरिघ. आता या चार, अहंतेचा भेद म्हणजे काय याचाही विचार करा. अहंतेचा भेद कशामुळे निर्माण होतो? तो बुद्धीमुळे निर्माण होतो. चित्तामुळे निर्माण होणारा जसा भेद आहे तसा बुद्धीमुळे निर्माण होणाराही भेद आहे की नाही? मला जास्त कळतं, तुम्हाला त्या मानानं कमी कळतं, झाला की नाही भेद? कशावरून निर्माण झाला? बुद्धीनं निर्माण झाला. मला तत्वज्ञान कळतं, तुम्हाला कळत नाही. मला गाता येतं, तुम्हाला गाता येत नाही. मला वाचता येतं, लिहिता येतं, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही. माझं असं, माझं तसं, मी इतका विद्वान, मला इतकी किंमत आहे, माझ्याकडे इतका पैसा आहे, तुमच्याकडे नाही. हे सगळे भेद कुणी निर्माण केले? अहंतेनं निर्माण केलेले हे भेद आहे. अहंकार निर्माण झाला की मनुष्य स्वतःला इतरांपासून वेगळा समजतो. अहंतेनं निर्माण केलेला भेद असे पुष्कळ आहेत. एक नाही, मी अनेक उदाहरणे या संदर्भात सांगेन. पण मागचा ओवीचा आणि आपुलेनी भेदेवीण याचा समन्वय करण्याकरता म्हणून मी आपल्याला हे सांगतो. अहम वाचा चित्त अंग देवोनिया. कारण हे सगळे जे भेद निर्माण होतात ते या चारच प्रकाराने निर्माण होतात. आता ह्याच्या पलीकडे जाऊन कुठला भेद आहे? तुम्ही कोणताही भेद सांगा, या चार पैकी कुठल्या तरी प्रकारामध्ये आपल्याला तो बसवता येतो. पाचवा प्रकार सांगता येत नाही. तुम्ही कोणताही भेद सांगा. विचाराचा भेद म्हणला तरी तो बुद्धीच्याच संबंधामध्ये येतो, अहंतेचाच संबंध येतो. अहंतेचा भेद, अहंतेनं निर्माण केलेला भेद. मी तुम्ही असा भेद कोणत्याही अर्थाने विचारात घेतला तरी तो चित्ताचा येतो. काही वाचेचे येतात, कोणता ना कोणता तरी, पण या चारच प्रकारात पाचवा प्रकार आपल्याला भेदाच्या दृष्टीने विचारात घेता येत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भेदाला कारण असणारं अहम वाचा चित्त अंग देवोनिया. आणि तेच सूत्र रूपानं आता पुढे सांगितलं. आपुलेनी भेदेवीण माझे जाणी जे जे एक पण तया नाव शरण मज येणे गा. आपला भेद गेला पाहिजे. आता हे भेद गेले पाहिजेत, याच्यामध्ये भेद टाकायचा. जे जे भेद अहंता वाचा चित्त बुद्धी याच्याने निर्माण झाले ते सगळे भेद टाकायची गोष्ट खरी, पण ते एकदम टाकता येत नाहीत. याच्याकरता काही क्रम सांगितला.
तो क्रम सांगण्याकरता सांडोनी मितूपणाचा सांघात मग रिघावे 7वे द्वारात, हे जे नाथ महाराज भावार्थ रामायणात बोलले, त्या 7व्या दारात जाण्याच्या आधी जी 6 दारं आहेत, त्या 6 दारांमधले कोणकोणते भेद, काय काय आपल्याला टाकावं लागणार आहे याचा विचार करताना आपण हे पाहत होतो. रथ सांडोनी 1 द्वारी, छत्र चामर 2 द्वारी, पादत्राणादी सामुग्री 3 द्वारी पैर आहे, 4 द्वारी सांडिता अर्थ, इथपर्यंत आपण आलो होतो. पुढं आता त्याचा विचार आहे 5वे द्वारी निशेष स्वार्थ. 5व्या द्वारामध्ये माणसानी, साधकानी आपला स्वार्थ निशेष टाकला पाहिजे. निशेष टाकला पाहिजे. निशेष टाकणं म्हणजे त्याचा काहीही कोणत्याही अर्थानं शेष राहून उपयोगाचं नाही. तो स्वार्थ संपूर्णतः गेला पाहिजे. मग आपल्याला 6व्या द्वारात जाता येतं. 5वे द्वारी निशेष स्वार्थ. स्वार्थाचा विचार नाथ महाराजांनी तिथे केला. स्वार्थ सोडा. आता स्वार्थ सोडा का सोडा? कारण स्वार्थ असेल तरच इथपर्यंत आला की नाही. म्हणून स्वार्थाचा विचार करताना 2 अंगानं केला पाहिजे. संसारातला एक स्वार्थ आहे आणि परमार्थातही एक स्वार्थ आहेच आहे. आता अर्थ टाका आणि स्वार्थ टाका. 4 द्वारी सांडिता अर्थ आणि 5वे द्वारी निशेष स्वार्थ. अर्थ आणि स्वार्थ याच्यामध्ये नेमका फरक काय करायचा? अर्थामध्ये जसा अर्थ आहे तसा स्वार्थामध्ये सुद्धा एक अर्थ लपलेलाच आहे की नाही. मग अर्थ टाका म्हणल्यानंतर स्वार्थ टाका त्याच्यात आलं. पुन्हा नाथ महाराजांनी स्वार्थ म्हणून वेगळं सांगण्याचं कारण काय? स्वार्थाचा जो संबंध आहे आणि अर्थाचा जो संबंध आहे त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. अर्थ मिळवणारा कोणीही मनुष्य आपली वृत्ती अर्थकेंद्रित करतो, पण स्वार्थी असणारा मनुष्य हा केवळ अर्थकेंद्रित करत नाही तर आपली वृत्ती आत्मकेंद्रितही करत असतो. अर्थामध्ये फक्त अर्थकेंद्रित वृत्ती होणं एवढीच मर्यादा आहे, पण स्वार्थामध्ये अर्थाबरोबर आत्मकेंद्रित होणं, मलाच मिळालं पाहिजे, माझ्याबरोबर इतरांनाही मिळावं हे अर्थात राहू शकतं, पण स्वार्थामध्ये इतरांना न मिळता मलाच मिळालं पाहिजे हा स्वार्थ आहे. त्याच्यामुळे स्वार्थात जरी अर्थ असला तरी तो अर्थ स्वचा संबंध जोडल्यामुळे आत्मकेंद्री झाला आणि अर्थामधला जो अर्थ आहे तो फक्त अर्थकेंद्री झाला. मला पैसे मिळाले पाहिजेत असं वाटणं वेगळं आणि पैसे फक्त मलाच मिळाले पाहिजेत असं वाटणं वेगळं. मला पैसे मिळाले पाहिजेत असं वाटणं अर्थाची अपेक्षा आहे आणि पैसे फक्त मलाच मिळाले पाहिजेत हा नुसता अर्थ नाही, हा स्वार्थ झाला. माझ्याशिवाय इतरांना मिळू नये, मला आधी मिळावं, उरलं तर दुसऱ्यांनी घ्यावं, नाही मी उरूच देणार नाही, उरलं तर काय मी उरूच देणार नाही दुसऱ्यांसाठी काही, या भावनेने जो विषयाकडे प्रवृत्त होतो तो स्वार्थी आहे असा विचार आपल्याला करता येतो. आता हा स्वार्थ सोडा. कोणत्या अर्थाने सोडा? स्वार्थ सोडा म्हणजे काय करा याचे पुन्हा 2 अर्थ. जसं काल आपण अर्थाचा त्याग करत असताना अर्थ हा आपल्या जीवनामध्ये केंद्रीभूत आहे हा विचार सोडा. अर्थ लागत नाही असं म्हणणं नाही, अर्थ पाहिजे. म्हणून तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष याच्यामध्ये अर्थसंगती लावली आहे. अर्थ नको असं शास्त्र म्हणत नाही, अर्थ पाहिजेच. परमार्थामध्ये सुद्धा अर्थ भरलेलाच आहे, नाही असं नाही, अर्थ पाहिजेच ना. एखाद्या माणसाला आपल्या जीवनाची कृतार्थता करून घ्यायची असेल, पारायणानं म्हणा, ज्ञानेश्वरीच्या गाथ्याच्या पारायणानं, तर गाथा विकत घ्यायला तरी 100 रुपये लागतीलच की नाही हो. अगदी काही नाही तर हरिपाठ विकत घ्यायला तरी 2 रुपये का होईना लागतीलच की नाही. अर्थ नको असं म्हणणं नाही, पण त्या अर्थाला आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवणं याला संतांचा विरोध आहे. म्हणून उदास विचारे वेचकरी, त्याच्या बाबतीत औदासीन्य राहिलं पाहिजे. ते मिळवताना कसं मिळवलं पाहिजे हा भाग वेगळा, ते कसं जोडलं पाहिजे हा भाग वेगळा, पण तो खर्च करत असताना त्याच्या बाबतीत उदास राहिलं पाहिजे. उदास राहिलं पाहिजे म्हणजे राहिलं तरी त्याच्याबद्दल काही न वाटणं आणि गेलं तरी त्याच्याबद्दल काही न वाटणं, याला म्हणतात उदास राहणं. राहू द्या, चांगली गोष्ट आहे, अजून पुस्तकं घेता येतील, ग्रंथ घेता येतील. गेला पैसा, जाणारच होता, पैसा काही टिकतो काय? आज ना उद्या, उद्या ना परवा, मी मेल्यानंतर का होईना पण पैसा संपणारच की नाही. त्या नेपोलियनने म्हणे आपले 2 हात मोकळे ठेवले. आता हे सगळं सांगायचं काही कारण आहे?
अरे पैसा जाणारच आहे, तो टिकणारा नाहीच आहे. जे जाणार होतं ते लवकर गेलं याचा आनंद वाटायला हरकत नाही, आणि जे उपयुक्त आहे पण जाणारं आहे ते काही काळ टिकलं तरी त्याचा आनंद वाटायचं कारण नाही. ठीक आहे, टिकला पैसा, बरं झालं बाबा, अजून एकदा आपण काशीला जाऊ शकतो, अजून एकदा आळंदीला जाऊ शकतो, अजून एक तिथं राहून पारायण करू शकतो, अजून अमक्या अमक्या क्षेत्राला जाऊ शकतो, अजून हे करू शकतो, ते करू शकतो, दानधर्म करू शकतो, पैसा राहिला, बरं झालं. आणि गेला तर जाणारच होता, काय त्याच्यासाठी शोक करून उपयोगाचा आहे, जाणार होता. आज ना उद्या कधीतरी संपेलच की नाही. काम न करणारा मनुष्य किती दिवस पैसे सांभाळून ठेवेल हो? जेवणा करता का होईना त्याला पैसे द्यावेच लागतील, आयुष्यात कधीतरी संपून जातील. जाणार होतं ते जाईल, म्हणून अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया उदासीनो गतव्यथा. उदासीन राहिलं पाहिजे त्याच्याबद्दल. उदासीन राहिलं म्हणजे त्याच्याबद्दल त्याज्य आणि स्वीकार्ह अशा दोन्ही भावना समान अवस्थेमध्ये राहिल्या पाहिजे. राहिलं तर ठीक आहे, गेलं तरी ठीक आहे. देह जावो अथवा राहो, राहो नाही तर जावो, फार फरक पडत नाही. देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो, आहे का नाही? आपण तर केवळ वस्तू स्वरूपानंच आहोत. देह राहिला काय आणि गेला काय, मी वस्तू रूपानं आहेच आहे, अविनाशची. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे जसं सांगितलं तसं उपजेते नाशे ते मायावश्य दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. आम्ही ते केवळ वस्तूची आहोत, आम्ही वस्तुरूप, वस्तू म्हणजे ब्रह्म, आम्ही ब्रह्मरूप आहोत. देह आला काय गेला काय फरक पडत नाही. अशी उदासीनता संपत्तीबद्दल बाळगणं, अशी अपेक्षा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आपल्याकडून ठेवतात. उदास विचारे वेच करी, ही एक भूमिका झाली. अर्थ आणि स्वार्थातला फरक लक्षात घेताना अर्थ हा केवळ अर्थकेंद्री वृत्ती बनवतो, पण स्वार्थ हा केवळ अर्थकेंद्री आणि आत्मकेंद्री. मी एवढंच टिकलं पाहिजे. माझ्या मीला धक्का लागला की मग मनुष्य जो काही दुःखी होतो, ज्या पद्धतीनं दुःखी होतो, तसा इतर पद्धतीने संपत्ती गेली त्याचं तेवढं वाईट वाटत नाही. दारिद्र्य आलं, मनुष्य समजू शकतो, चला बाबा प्रारब्ध बदललं, दारिद्र्य आलं. पण दरिद्री माणसाला कुणी रस्त्याने जाताना असं म्हणालं, काय श्रीमंत होता तेव्हा आयटीनं राहत होता, बरं झालं अशी परिस्थिती आली, गरीब झाला, दरिद्री झाला, बरं झालं. पैसे गेल्याचं जास्त दुःख होतं का या बोलण्याचं जास्त दुःख होतं? बोलण्याचं दुःख होतं. पैसे गेल्याचं एवढं दुःख होत नाही. माणूस म्हणतो ठीक आहे, गेलेले पैसे परत मिळवता येतील, अन्य काही कष्टानी वगैरे साधनांनी काही प्रयत्न करून पैसे मिळवता येतील. पण हे बोललेलं जे कानावर पडलं ते काढून टाकता येत नाही. स्वार्थ बाधित झाला माणसाचा की माणसाला जेवढा त्रास होतो तेवढा इतर कारणांनी होत नाही. आणि मग एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने आपल्या स्वार्थाला बाधा आली की मनुष्य आपल्या परमार्थाचं चिंतन विसरतो आणि ज्याच्याकडून स्वार्थाला बाधा आली त्याच्या समोर आपली अहममान्यता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात राहतो. याच्याकरता म्हणून नाथ महाराज सांगतात, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ. हा स्वार्थ सोडून द्या. स्वार्थाचा विचार करतो मी अजून, पण आत्ता करत नाही. हा स्वार्थ सोडून द्या. कसा सोडा? नाही, स्वार्थाचं चिंतन आत्ताच केलं पाहिजे, हाही स्वार्थ सोडला पाहिजे. देव जर अवताराला येणार असतील, ज्ञानोबाराय जर अवताराला येणार असतील तर कुठं स्वार्थाचं चिंतन करत बसता? तोही सोडून द्या विचार. त्यांचंच वर्णन करा, त्यांचीच स्तुती करा, दुसरं काही करू नका. पण नाथ महाराज म्हणतात तो जो स्वार्थ सोडायचा आहे तो निशेष सोडायला सांगितलाय. म्हणून आत्ता मी स्वार्थ सोडतो पण निशेष सोडत नाही, थोडा शेष उद्याला ठेवतो आणि मग आत्ता त्या स्वार्थाचं चिंतन करावं, हा स्वार्थ थांबवतो.